तिरंगा यात्रा निकालकर पूरा देश जवानों के साथ है। हम भारतीय सेना की उपलब्धियों को सलाम करते हैं, कहते हुए शिंदे गुट के मंत्री उदय सामंत ने तिरंगा यात्रा पर अपनी प्रतिक्रिया दी। वह रत्नागिरी में मीडिया से बात कर रहे थे। साथ ही उन्होंने स्थानीय निकाय चुनाव में महायुति की जीत का भरोसा भी इस मौके पर जताया। वहीं उन्होंने अन्य कई मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। याबाबत मला असं वाटतं की हा जल्लोष नाही आहे। तिरंगा यात्रा काढून, तिरंगा रॅली काढून अख्खा देश हा सैनिकांसोबत आहे। सैनिकांनी केलेली कर्तबगार कामगिरी यांना आम्ही मानवंदना देतोय आणि त्याच्यासाठी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सैनिकांमध्ये आहे ती ऊर्जा दृढ करण्यासाठी किंवा वृद्धिंगत करण्यासाठी जर नागरिकांनी रस्त्यावर येऊन त्यांना मानवंदना देण्याचा जर निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठेही गैर नाही। कुठेही जल्लोष म्हणून हा कार्यक्रम होत नाही। हा तिरंगा रॅली म्हणून कार्यक्रम होतो आणि तिरंगा रॅली हातात तिरंगा घेऊन नागरिकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळे जल्लोष हा शब्दप्रयोग करण्यापेक्षा ही जी रॅली आहे त्या रॅलीकडे सकारात्मक दृष्ट्या आपण बघितलं पाहिजे। ऑपरेशन सिंदूर हे अजून थांबलेलं नाही असं स्वतः राजनाथ सिंह साहेबांनी सांगितलेलं असल्यामुळं जर तुम्ही आमच्यावर दहशतवादी हल्ला कराल तर त्याला आम्ही युद्ध मानू असं धाडस करणारे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिरंगा यात्रा ही सैन्याचं मनोबल उंचवण्यासाठी केलेली एक विधायक यात्रा आहे। काय नुसतं बघतोय, बघण्यापलीकडे काय करणार आता सांगा। कोण पदाधिकारी आहेत, कोण पदाधिकारी आहेत, ते निवडणुकीपर्यंत किती तिकडे राहतील, जबाबदारी दिलेले किती इकडे येतील हे जर बघतोय। आणि कितीही पदाधिकारी नेमले तरी मी दाव्यानिशी सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळी होतील ते मुंबई महानगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपालिका थेट रत्नागिरीपर्यंतच्या या सगळ्या महायुतीने जिंकलेल्या आपल्याला दिसतील। भरतशेठ गोगावलेंचा रुमाल खांद्यावर नसतो। भरतशेठ गोगावलेंचा नॅपकिन हा गेली वर्षानुवर्ष काखेत असतो। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी भरत गोगावले साहेबांची नक्कल केली। आता मला शोधावं लागेल की खांद्यावर नॅपकिन टाकणारा नेता कोण आहे। भरतशेठ गोगावले हे सर्वसामान्य लोकांचं एक फार मोठं नेतृत्व आहे। भरतशेठ गोगावलेंच्या समोर अनंत अडचणी त्यांच्या 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आल्या तरी देखील ते जिंकलेले आहेत आणि आज त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्याबद्दल मला नितांत अभिमान आहे। एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो। मला असं वाटतं हे कोकणातल्या शेतकरी कुटुंबाला अभिमान वाटावा असं नेतृत्व आहे। याच्या पलीकडे मला दुसरं काही सांगायचं नाही। आणि अजून किती निवडणुका जरी झाल्या तरी भरतशेठ गोगावलेच तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। नाही कसली वादाची बघा, प्रत्येकानं लावून घेण्यासारखं आहे। आमचे भरतशेठ कॉन्फिडेंटली आत्मविश्वासानं त्यांचा नॅपकिन आहे तो खांद्यामध्ये ठेवतात आणि काखेमध्ये ठेवतात आणि त्यांची वर्षानुवर्षाची एक वेगळी स्टाईल आहे। रांगडा आमचा रायगडचा नेता भरतशेठ गोगावले आहे आणि भरतशेठ गोगावले यांची नक्कल त्यांनी केली असं मी मानत नाही, कारण भरतशेठ गोगावले असा कधी नॅपकिन टाकतच नाही। भरतशेठ गोगावले कसा नॅपकिन ठेवतो तो मला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आत्मविश्वासाचा नॅपकिन आहे असं मला वाटतं। तर भरतशेठच्या बाबतीमध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये अजून काय परिणाम, भरतशेठ गोगावले स्वतःहून जितके वेळ निवडणूक लढवू इच्छितात तितका वेळ भरतशेठ गोगावलेच निवडून येणार ही पुन्हा एकदा सांगतो की काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। मी असं म्हणत शक्ती प्रदर्शन हे महायुतीचं होतं। किशोर मोरे साहेब मला असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा झाला अजितदादांच्या, हा भरतशेठ गोगावलेंना शह आहे का? नाही, भरतशेठ गोगावलेंची ताकद प्रचंड वाढली ना। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भरतशेठ गोगावलेंच्या मागं आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर भरतशेठचं मताधिक्य आता 50,000च्या पुढे गेलं तर आम्हाला दुःख वाटण्याचं काय कारण आहे? आणि मी म्हणूनच सांगितलं की हे महाविकास आघाडीसाठी आहे, ज्यांनी मेळावा घेतला त्यांच्यासाठी नाही। कितीही लोक एकत्र आली, भरतशेठ गोगावलेंच्या विरोधामध्ये कितीही लोक त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आली तर त्यांचा मित्र म्हणून मी जाहीरपणानं सांगतो की भरतशेठ गोगावलेच निवडून येणार आणि या स्थानिक स्वराज्य संस्था देखील भरतशेठ सांगतील त्याच निवडून येणार। त्याने मी काय सांगितलं, भरतशेठच्या चिरंजीवांनी काय स्टेटस ठेवावा हा लोकशाहीतला त्यांचा एक भाग आहे। मी त्यांचा एक सहकारी म्हणून सांगितलं आणि मी कालच्या मेळाव्याला महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा असं समजतो। भरतशेठना अडचणीत आणणारा मेळावा असं मी समजत नाही।
महायुतीची ताकद वाढवणारा मेळावा. गंमत बघा, रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो. 7 जागा महायुतीनं जिंकल्या. त्यातली एक भरत गोगावले म्हणजे शिवसेना, महेंद्र थोरवे म्हणजे शिवसेना, महेंद्र दळवी म्हणजे शिवसेना, महेश बालदी बीजेपी, प्रशांत ठाकूर बीजेपी आणि रविशेठ पाटील बीजेपी आणि एक एनसीपी. त्याच्यामुळे आमची महायुतीची प्रचंड ताकद आहे. ती वाढवण्यामध्ये आता स्नेहलताई जगतापांना घेऊन त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे अजून सुरक्षित मतदारसंघ झाला भरतशेठ गोगावले साहेबांचा. आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी काय सांगितलं की माझ्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन आहे तो सर्वसामान्यांचा आहे.